दरम्यान बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय। यावर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्यानं जाणार नाहीत असं जरांगे म्हणाले। तर कोणताही चुकीचा दाखला दिला जाणार नाही असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। ही जर आमच्या पोरांविषयी त्यांची नियत असेल तर मग मात्र आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं लढावं लागणार आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवायचं। मी ते नाही ऐकलं, मी मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतो की ते असं म्हणल्यात म्हणून, परंतु आम्हाला नाही वाटत त्या म्हणले असतील, कारण त्यांच्या घराला एक वेगळा वारसा आहे आणि वारसा आणि विचार तोडून चांगला रस्ता सोडून पायवाटीनं काट्याच्या रस्त्यानं जायचं काम ते करणार नाहीत असं वाटतंय। आणि तुम्हालाही त्याची जाणीव आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचं आरक्षण बोगस आहे का नाही। वरचं 2% 6 जाती कशा घुसल्या, 2% 1.5% असणारा समाज 3.5% आरक्षण खातो कसा, हे आम्हाला माहिती। बोगस खाणाऱ्यांनी आमच्या ओरिजिनल कुणबीच्या प्रमाणपत्रावर बोलायची काही गरज नाही, जे बोगस आरक्षण खाते त्यांनी। आणि तुम्ही किती बोगस खाताय, किती बोगस प्रमाण करताय, मराठ्यांनी तुम्हाला कधी बोगस नाही म्हणलं।